नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त स्पॉन्जी असे गव्हाच्या पिठाचे गुलगुले. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे गुलगुले बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलाय. त्यानंतर थोडीशी वेलची पूड, छान वास येतो आणि टेस्ट पण छान येते. त्यानंतर अगदी थोडंसं मीठ, गूळ आहे, गोडाचा पदार्थ असला की थोडंसं मीठ घालायचं म्हणजे छान टेस्ट येते. त्यानंतर इथे मी एक छोटा पेला दूध घेतलेला आहे, आपलं साधं दूध, कोणतंही घ्या तुम्ही. त्यानंतर इथे एक मी केळं घेतलेलं आहे, ते केळं सुद्धा आपल्या याच्यामध्ये किसून घ्यायचं आहे. हे जे गुलगुले आहेत ना, याच्यामध्ये ना केळं किसून टाकलं ना की खूप छान लागतात हे एकदम. आणि हे जे गुलगुले आहेत ना, हे खायला एकदम सॉफ्ट होतात आणि एकदम चवीला तर खूप छान लागतात. आणि केळ्याने ना या गुलगुल्यांना ना आणखीन एक छान अशी चव येते. तर याच्यामध्ये ना केळं नक्की घालायचं. तरी आपल्याला असं किसून घ्यायचं आहे. हे बघा, इथे केळं आता मी इथे खिसून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर दूध नसेल घालायचं तर तुम्ही नुसत्या पाण्यामध्ये सुद्धा हे पीठ मळू शकता. पण इथे मी दूध घातलेलं आहे. मिक्स केल्यानंतर आपण आपलं साधं पाणी घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला हे छान असं बॅटर एक जाडसर असं करून घ्यायचं आहे. आता पाणी सुद्धा आपल्याला थोडं थोडं घालून हे असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं घालायचं पाणी. आणि आपल्याला पातळ नाही करायचं आहे, थोडंसं जाडसर असंच करायचं आहे. तर बघ, आता मी थोडंसं हाताने आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने मिक्स केलं ना की व्यवस्थित असं हे पीठ मिक्स केलं जातं. हे बघा, व्यवस्थित असं. हे बघा, मस्त आपल्याला जसं हवं आहे ना तसं इथे आपलं हे पीठ रेडी झालेलं आहे. बघा, व्यवस्थित असं पडलं जातं. आता याच्यामध्ये ना थोडीशी मी ना आपली खायचा सोडा टाकणार आहे आपला, अगदी थोडंसं. कारण की थोडा तुम्ही सोडा टाकलात ना की हे जे गुलगुले आहेत ना ते मस्त एकदम स्पॉन्जी पण होतात आणि पटकन असे टाकल्यानंतर लगेच असे वरती पण येतात, पटकन असे एकदम सॉफ्ट होतात ते. त्यासाठी थोडासा बेकिंग सोडा टाकायचा याच्यामध्ये. आता आपलं पीठ इथे रेडी झालेलं आहे. आता आपण बनवूया. तेल गरम झालेलं आहे. आता छोटे छोटे आपल्याला गुलगुले याच्यामध्ये सोडायचे आहेत. हे बघा, अगदी इझी पडले जातात. तुम्ही पाहू शकता, आपण असं टाकलं ना की बघा पटकन असे वरती येत आहेत. कारण की बेकिंग सोडा टाकला ना कसे एकदम हलके हलके होतात. हे बघा, कसे मस्त वर येतात एकदम. आणि हे जे गुलगुले आहेत ना खाण्यासाठी खूप छान लागतात एकदम. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात. आपल्याला असेच सोडून द्यायचे, जितके राहतील तितके टाकून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता किती मोठे मोठे झालेत एकदम. आता दोन्ही साईड आपल्याला छान अशा या तळून घ्यायच्या आहेत. कारण की गुलगुले शिजण्यासाठी काही जास्त वेळ नाही लागत, 4-5 मिनिटात आरामात शिजून जाते. फक्त आपल्याला उलटी पालटी करायची आहेत, म्हणजे दोन्ही साईडून सगळीकडून छान असा कलर येईल याला. फक्त असं आपल्याला हलवायचं अधूनमधून. हे बघा, मस्त असे ते आपले गुलगुले तयार झाले. तुम्ही पाहू शकता कलर पण चेंज झालेला आहे आणि आपले छान असे आता तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. आता दुसरे सुद्धा आपण असे टाकून घेणार आहोत.
बघा छोटे छोटेच टाकायचे, कारण की नंतर ना मग ते मस्त असे फुगले जातात. त्याची साईज आहे ना ती जरा थोडीशी मोठी होते. आणि गुलगुले करण्यासाठी सुद्धा एकदम सोपे आहेत आणि झटपट होऊन जातात हे. आणि लहान मुलांना सुद्धा असे करून दिले तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील, कारण गोडाचा पदार्थ आहे, मुलांना सुद्धा आवडतो. आणि गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे कसं रेसिपी एकदम हेल्दी आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा मुलांना सुद्धा देऊ शकता. हे बघा हे सुद्धा आता आपले ते तयार झालेले आहेत. आता आपण हे सुद्धा काढून घ्यायचे आहेत. आता अशा प्रकारे सर्व मी करून घेणार आहे. तर इथे आपले मस्त स्पॉन्जी असे गव्हाच्या पिठाचे गुलगुले बघा तयार झाले आहेत. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतात एकदम. बघा टमटमीत एकदम फुगलेले आहेत आणि खाण्यासाठी तर खूपच छान लागतात. हे बघा मस्त झालेत एकदम. मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. हे बघा एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी झाले ते बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.